रामकृष्ण हरी मंडळी, हे बघा आज एकादशी आहे आणि मी दही विकायला चालले. हे बघा दही, हे बघा दही कसं आहे. दही विकायला चालले आणि गंमत काय माहिती आहे का, मी आता का दही विकायला गावात जर गेले तर मला काय म्हणते माहिती आहे का, बाई तू दही विकते आणि दही विकायला तुला असं अनकम्फर्टेबल म्हणजे काही वाटत नाही का ग. आता तुम्ही सांगा, शेतातून गाईला वैरण आणायची, धार काढायची, दूध तापायचं आणि मग कुठेतरी त्याचं दही तयार व्हायचं आणि त्या दह्याचे 4 पैसे येतील म्हणून दही विकायची काही त्याला काही म्हणजे कष्ट करण्यात आणि त्या दह्याचे जर आपल्याला काही पैसे भेटत असेल तर त्यात काही चुकीचं आहे का हो. मग त्याच्यामुळे मला दही विकायचं कधीच काही वाटत नाही. पण वाईट कुठं वाटतं माहिती आहे का, जर कोणी म्हटलं अगं बाई तू दही विकते आणि तुला काहीच नाही वाटत, त्यावेळेस कुठंतरी वाईट वाटतं. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ खास याच्यासाठी बनवत आहे की जर कोणी स्वतः कष्ट करून आणि त्याचं जर काही गावामध्ये घेऊन मेथीची भाजी असो, दही असो, काही जरी फिरून विकत असेल तर कोणी त्याला टोकू नका की तुला काही वाटत नाही का असं विकायला, अनकम्फर्टेबल वाटत नाही का, त्याला विकणं अनकम्फर्टेबल नाही वाटत, विकायला त्याला काहीच नाही वाटत. पण जर कोणी म्हटलं ना बाई तुला काही वाटत नाही का, त्यावेळेस त्याला थोडं मनात कुठंतरी दुःख होतं की खरंच मी काही चुकीचं करतोय का. त्याच्यामुळे कधीच कोणी जर दारोदार असं काही घेऊन विकत असेल तर त्याला कधीच नाव ठेवू नका.